हॅलो. अहो गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये. गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये. मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये. गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये. मुंगी आली न शिंगी झाले. तिचं दूध निघाल किती रे, दूध निघाल किती रे. दूध निघाल किती रे, दूध निघाल किती रे. सतरा रांजण भरून उरलं न बाराती प्याले रे, बाराती प्याले रे. गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये. गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये. मांजर काढतय लोणी रे, मांजर काढतय लोणी रे. मांजर काढतय लोणी रे, मांजर काढतय लोणी रे. उंदीर गेले देशांतरी, उंदीर गेले देशांतरी न तकान भरल्या जगोनी रे, तकान भरल्या जगोनी रे. तकान भरल्या जगोनी रे, तकान भरल्या जगोनी रे. गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये. 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 सुंबरान मांडल, सुंबरान मांडल, सुंबरान कोणाला, सुंबरान कोणाला. जन्म देल्या दात्याला माता माझ्या पित्याला. तर तरया मातला भारत या भूमीला. ववियाच्या गोरोला काशिलेंगा भेरोला दोघा बहीण भावाला.
वंदोना चरण वंदोना मारो में कोणालाव अकड मारो में कोणालाव माझ्या जोडीदाराला या गावाला माझ्या या देवाला देवा चरण वंदोन दुसऱ्या माझ्या सुरत्याला माझं त्याच्या गावाला जेवणा भक्त देवाला देवा चरण वंदोन देवा चरण वंदोन तिसऱ्या माझ्या सुरत्याला देवनाळे गावाला देवर्षी देवाला देवा चरण वंदोन देवा चरण वंदोन काळ्या मारू कोणाला देवा चरण वंदोन देवचरण वंदोर तुलाला चावे बघा मलकाला ज्योती केदार लिंगाला विव बघा मलकाला संत
बाळू हे बघा मामाला साधू बाळू मामाला विव सतयवगी बघा बाळापा कलियोगी बाळापा विव सवत्याच्या निवतान कथा धर तू गायाला बघा कथा धर तू गायाला पंढरपूर शिराला बघा चंद्र भागा काटाला पंढरपूर शिराला बघा चंद्र भागा काटाला देव माझा विठ्ठल बघा देव माझा विठ्ठल देव माझा विठ्ठल बघा देव माझा ये विठ्ठल लागला होता गारायाला बघा देव माझा ये विठ्ठल विठ्ठलाच्या शिवेला बघा विठ्ठलाच्या शिवेला आपण या भांडूप शहराला आपल्याला आमंत्रण दिले या सप्त्याच्या निमित्तानं आपण कार्यक्रमाला आलोया तर बाबा या वेळेला चंद्रभागा काटाला पंढरपूर शहराला देव विठ्ठल लागला होता राज्य करायला राज्य लागला होता करायला देव विठ्ठलाच्या सेवेला बाबा जसे विकया गोपाळपुराला दामाजी शेट्टी विकात या ठिकाणी बाबा त्या दामाजी शेट्टीचा बरं का नेत नियमाला बरं का
काय हो बाबा रे पाटपार रात्रीला उठणार आंघोळ स्नान करणार चंद्रभागेतून घागऱ्या भरून घेणार देव विठ्ठलाची सेवा करणार कसा पत्रकार देव विठ्ठलाचं नामस्मरण करणार असा तिचा नेम चालवता शाळेत सेवा झाल्यानंतर जंगलामध्ये जाणार लाकूड मुळ्या तोडणार त्या नेऊन बाजारात नेऊन बरं काय ऐकणार आणि असणाऱ्या प्रकार पोटांना उदरनिर्वाह करणार शाळेत बाबा नीती नियमाला जशी विंका माझ्या दामाजी शेट्टीची विंका सेवा चालू विंकाच्या वेळेला सेवा लागला होता करायला शाळेत त्या वेळेला बाबा हो 12 वर्ष ब्रिका सेवा लागला होता देव विठ्ठलाची करायला पण हो नाही माता ब्रिका या दामाजी शेट्टीच्या जोडीला 3 वर्षाच्या कुंपला त्या गोपाळपुराला लागली होती बरं का हो बायकाची जोडी बरं का दिवस काढायला गोपाळ या पुराला गोपाळ या पुराला दामाजी या शेट्टी किवा दामाजी या शेट्टी किवा कसा तो बरं का असणारी गोनाई दिवस लागली होती शाळेत काढायला त्या वेळेला गोनाई माता लागली ती दामाजी शेट्टीला बोलायला 1 दिवसाला बाबा रे कशाला त्या विठ्ठलाची सेवा लागलाय करायला देवाची एवढी सेवा करताय देव एवढा पावतोय म्हणताय तर मग का आपल्या पोटाला बाळ संतान दिलं नाही आज एवढी वर्ष आपण सेवा लागली करायला पण एखादा बाळ नाही बरं का आपल्या पोटाला 12 वर्षाची सेवा दामाजी शेट्टीने केलेली तरी सुद्धा बरं का पोटाला पुत्र नव्हता कोडा पडून गेलं होतं गोनाई आईला शाळेत त्या वेळेला गोनाई माता लागली ती दामाजी शेट्टीला बोलायला दामाजी शेट्टीने जसं ऐकून घेतलं ना माझा दामाजी शेट्टी त्या वेळेला कसा तो बरं का कोडा पडून गेलं होतं माझ्या दामाजी शेट्टीला शाळेच्या पहिल्या असं युगाला तर त्या वेळेला काय झालेले कसा तो बरं काय विचार केला होता मनाला गेलं पाहिजे बरं का देवळा आतल्या बाजूला शाळेत त्या वेळेला पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठला तुझ्या वाचून कट्ट माझा दाटेला पंढरीच्या पांडुरंगा विठ्ठला तुझ्या वाचून कट्ट माझा दाटेला एवढ्या बघा आता ये वेळेला एवढ्या बघा आता भेटाय मला दामाजी बघा ये शेट्टीन ऐकून या बघा वे घेत माझ्या बघा ये मनात सोलापूर बघावे जिल्ह्यात सोलापूर बघावे जिल्ह्यात मंगळवेढा बघावे तालुका
एक बघाये रूप नवलाय माझ्या ढोलाला बघा आभारी मी त्याला बघ जातोय माझ्या वाटेला बघा सोडल्या जाग्याला बघा ढोल ढोल तुई वाऱ्यावर बाई माझा ढोल ढोल तुई वाऱ्यावर ढोल ढोल तुई वाऱ्यावर बाई माझा ढोल ढोल तुई वाऱ्यावर माझी या शेतीला बघा विचार केला ये मनाला बघ मी गोनाच्या गेला या बघा विठ्ठलाच्या रवळाला बाबा कसा तो बरं का कोण आहे बोलणार आहे तुझं असणारा बरं का दामाजी शेट्टी शाळेत त्यावेळेला दामाजी शेतीने विचार केला म्हणाला बाबा रे निघणे मला निघून गेला आपल्या रावळाला देवाची पूजा करायला त्या ठिकाणी आला कसा तो बरं का गेलं पाहिजे रावळाला म्हणून माझा दामाजी शेट्टी शाळेत त्यावेळेला दगडाच्या पाशराच्या मूर्तीनं देव विठ्ठलानं अंतर्ध्याने जाणलं असणारा बरं का दामोजी शेट्टीचं दुःख काय आहे ते बरं का माझ्यासाठी माझ्या भगताला ब्रेका कोण तर सतवत या कोण तर ब्रेका पिडत या नावं ठेवते बरं का शाळेत म्हणून त्यावेळेला माझ्या देव विठ्ठलानं विचार केला म्हणाला या दगडाच्या मूर्तीला ब्रेका घावा लागला होता फुटाईला कसा तो बरं का एवढा माझा भक्त मोठा आहे याला लोक लागले बरं का नावाचे देव विठ्ठलाने विचार केला म्हणाला बाबा रे आजच्या दिवसाला बरं का आपल्याला काहीतरी बरं का चमत्कार घडवला पाहिजे म्हणून माझ्या देव विठ्ठलाने विचार केला म्हणाला त्या रात्रीला गोपाळपुराला दामाजी शेट्टी बरं का आपल्या गवताच्या गुंपला निद्रासन झालेलं तो प्रकार कुठला घडला होता शाळेत त्यावेळेला जसं बरं का जसा झोपी गेल्यानंतर जसं बरं का देव विठ्ठल ह्या दामाजी शेट्टीच्या ब्रेकात यावेळेला असणारा बरं का स्वप्नात जाऊ शाळेत त्यावेळेला अन स्वप्न मध्ये गा जाऊन तो देव माझा गा विठ्ठल देव माझा गा विठ्ठल पाठ पार या रातला बोला याला लागला जागा याला लागला बोला याला लागला जागा याला लागला पाठ पार रातला एक कोंबड्याच्या वांगला देव माझा विठ्ठल या धामाजीच्या स्वप्नात स्वप्नामध्ये जाऊन स्वप्नामध्ये जाऊन बोला याला लागला सांगा याला लागला दामा दामा म्हणत ग म्हणीत दामो दामो म्हणीत एवढ्या बघा वेळत ग वेळत गवताच्या गुंपला बाबा विचार केला त्या रात्र ब्रेका देव विठ्ठल ब्रेका दामाजीच्या ब्रेका स्वप्नामध्ये गेला स्वप्नात जाऊन लागला होता दामाजीला काय बोलायला दामा उद्याच्या पाठपर रातला चंद्रभागेच्या ब्रेका पाण्याला कसा तो बरं का स्नानाला तो जाशील बरं का त्यावेळेला स्नानाला जाशील घागर भरून घेऊन विठ्ठलाच्या रावळाला येशील त्यावेळेला बरोबर एक बरं का शिंपला वाहतील बरं का देव शिंपल्यामधून बरं का नामस्मरण होत बरं का शिंपल्यातून आवाज येईल बरं का त्यावेळेला कसा तो बरं का शिंपल्याचा आवाज कानी पडल्यावर असणारा शिंपला बरं का शाळेच्या वेळेला जो शिंपला जसा बरं का तो हाताला घ्यायचा असणारा शिंपला हातात घ्यायला
घर वाड्याला निघून यायचं शाळेत त्यावेळेला. अरे शिपला फोडून तिथंच बघायचा. अय्यो. एवढ्या म्हणल्यानंतर देव विठ्ठल जसा बरं का म्हणून जसा निघून गेला. दामाजी शेट्टी बरं का झोपी जागा झाला. असणारा बरं का निद्रासनातनं बाहेर आला होता शाळेत त्यावेळेला. बाबा हो. झोपी जागा झाल्यानंतर बरं का दामाजी शेट्टीने विचार केला, म्हणाला बाबा रे आजच्या दिवसाला देव आला स्वप्नामध्ये आपल्या ह्या वेळेला. तसाच बरं का कोडं पडून गेलो होतं दामाजी शेट्टीला. आज एवढे वर्ष झालं मी सेवा करतोय, कधी सुद्धा देव स्वप्नात आला नव्हता बरं का. पण आज देव बरं का स्वप्नात आला. याचं काय तर दृष्टांत आपल्याला घडणार आहे बरं का ह्या वेळेला. काय पाहिजे आपल्याला. म्हणून बाबा रे काय झालेले. विचार केला होता दामाजी शेट्टीने, म्हणाला सकाळच्या पारी बरं का शाळेत तो प्रकार कुठला घडला. दामाजी शेट्टीने विचार केला, म्हणाला झोपी जागा झाला जसा बरं का हातामध्ये बरं का घागर घेतली आणि माझा दामाजी शेट्टी बरं का त्या चंद्रभागा काढणारा. असा बरं का वाट लागला होता चालाय शाळेत त्यावेळेला. चालेला निघून चालेला निघून नमदूर पर्याला नमदूर पर्याला. नमदूर पर्याला चंद्रभागा काटाला दामाजीया शेतीवर दामाजीया शेतीवर. वाट लागला चालायला एवढ्या वेळेत एवढ्या टायमात काय घडला प्रकार. या वेळेला एवढ्या वेगा या टायमात या रांधेला उघड्याच्या या भांगेला दामाजी शेतीवर चंद्रव भागेत अंघोळ स्नान या करीत अंघोळ स्नान या करीत या करीत एवढ्या वेगा या वेळेत एवढ्या वेळेला अरे नदीच्या पाण्याला कशा याचा या आवाज आवाज लागला या येईल आवाज लागला या येईल आवाज लागला या येईल. केशव माधव अरे केशव माधव तुझ्या नामात रे गोडव तुझ्या नामात रे गोडव. बाबा रे जसे का या दामाजी शेट्टीने विचार केला, म्हणाला आंघोळ स्नान लागला होता चंद्रभागेमध्ये करायला. असाच बरं का दत्तसाहेब पाण्यात बुडला असणारा दामाजी शेट्टी बरं का शाळेत त्यावेळेला. पण त्या पाण्याच्या वरल्या वाहत्या पाण्याला आवाज येत होता बरं का शिपल्यातून बरं का शिपल्यातून आवाज काय होत होता नारायण नारायण म्हणू लागला होता आवाज यायला. असाच बरं का त्याला दृष्टांत पडला कानावर आवाज आल्या बरोबर शाळेत त्यावेळेला. देव विठ्ठलाचा आवाज ह्या दामाजी शेट्टीने जसं बरं का दृष्टांत झालेला ऐकून घेतलं त्यावेळेला. तसा तो बरं का कोडं पडून घेतलं सांगितल्या नियमाप्रमाणे आवाज कानावर यायला शाळेत त्यावेळेला. म्हणून माझ्या या हसणाऱ्या बरं का या दामाजी शेट्टीने देव शिपला हाताला घेतला आणि असणारा शिमला हातात घेतला चालला का शाळेत चालाय त्यावेळेला. सुरत्या हो दामाजी शेट्टीने शिपला हाताला घेतला आणि शिपला हाताला घेतल्यानंतर शिपला लागला होता फोडायला. असणारा बाळ बरं का
त्या शिपल्यातून ब्रेका देव विठ्ठलाचं नामस्मरण लागला होता करायला. चंद्राला उगवावं सूर्याला उगवावं चंद्राला मावळावा असा ब्रेका बाळ त्या वेळेला. बाळ लागला होता दिसायला. पुढे पडून गेलो होतो बरं का दामाजी शेट्टीला. आनंद लागला होता दामाजी शेट्टीला वाटायला. दामाजी शेट्टीने विचार केला म्हणाला, बरं का आनंदाच्या भरात असणाऱ्या कोणाला काय लागला होता. किती सांगू मी सांगू तुम्हाला आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. आज आनंदी आनंद झाला. बाळ येवणा घेऊन घेऊन ताना येवणा घेऊन घेऊन आला गे रे या वाड्याला वाड्याला. आला गे रे या वाड्याला वाड्याला. एवढ्या बघाया ताब्यात एवढे कोणी गा पाहिल पाहिल. एवढे कोणी गा पाहिल पाहिल. कोणी द्याय मातेर मातेर. कोणी द्याय मातेर मातेर. अरे जसे विका या दामाजी शेट्टीनं जसे विका त्या बाळाला संगतीला घेतलं हाताला घेऊन विका त्या वेळेला लागला होता बरं का वाट चालायला माझा दामाजी शेट्टी शाळेच्या वेळेला. विचार लागला होता करायला. जसा विका घरवाड्याला लागला होता जायला आनंद लागला होता वाटायला. तोंडावर गेला असणाऱ्या गोणायला लागला होता हळ्या मारायला. जसे विका या गोनाई मातेने विचार केला म्हणाला, बाबा रे गोनाई माता लागली होती ह्या दामाजी शेट्टीला काही बोलायला. काय लागली होती शाळेत बोलायच्या वेळेला. तेव्हा कुणाचा बाळ आहे काय भानगड आहे. अगं, आपलाच आहे. देवानं दिलेला प्रसाद आहे रे का ह्या वेळेला. एवढे म्हणल्यानंतर आनंद लागला होता वाटायला. आता माझ्या गोणाई मातेला आनंदी आनंद आला. माझ्या पोटाला बरं का पुत्र आला माझ्या घराला. म्हणून बाबा रे काय म्हणतो रे का ह्या जाग्याला दामाजी शेट्टी लागला होता बोलायला त्या वेळेला. लागला का शाळेत बोलायच्या वेळेला. दिवसाची जवानी जाईल सरून मानव जन्म येणार नाही फिरून. 2 दिवसाची जवानी जाईल सरून मानव जन्म येणार नाही का फिरून. येणार नाही का फिरून. 2 दिवसाची जवानी जाईल सरून मानव जन्म येणार नाही का फिरून. योनीचा फेरा फेऱ्याशिवाय सध्या या मानवाच्या जन्माला आपला जन्म देव घालत नाही. का घालतो या. प्रत्येकाच्या जन्माला आपल्याला जाणच आहे. अरे ही 2 दिवसाची जेवण आहे आपली. ह्या 2 दिवसातच आपल्याला काय करायचंय ती चांगलं कर्म करायचंय. ही 2 दिवस जावं. एक जन्माला आलेला दिवस एक चौघाच्या खाद्यावर गेलेला दिवस ही 2 दिवस आहेत. मधलं तुला माहिती आहे कशाला पाठवलं इकडे तुला. जसं बाबा म्हणून काय सांगितलं ओला कशे 84 योनी फिरून एकदाच येतो मानव जन्म. क्षणा क्षणानं आयुष्य चाललंय सरून मानव
जेव्हा माणसाला गर्व येत असतो या अहो, अभिमान चढत असतो. प्रत्येकाला अभिमान असतोय म्हणून काय म्हणलं ओ सोडावा गर्व तो अभिमान गुरुच्या चरणी होऊन लीन माणसाला गुरु असावा होय की द्यायला एक तरी गुरु असावा. असा शंकर पाटला सारखा एखादा तर गुरु तो वस्ताद आहे. हा वस्ताद आहे. वस्ताद म्हणजे गुरुचा वस्ताद आहे म्हणायचं असा एखादा गुरु असावा म्हणून काय म्हणलं अहो, ओ सोडावा गर्व तो अभिमान गुरुच्या चरणी होऊन लीन तया कृपेने तुटेल यमाचे बंधन मानव जन्म येणार नाही फिरून 2 दिवसाची जवानी जाईल सरून मानव जन्म येणार नाही गा फिरून वेळेनुसार उचलतो यास तिथं कोणाला वशिला चालत नाही. एकदा जन्माला आलं तर एकदा जायचं आहे पण टप्प्याटप्प्यानं चांगली कर्म करून जायची ती तो वाईट कर्म केला तर काळ लवकरच राहा अहो, कलियुग आले आता लय चांगलं राहिलं की लगेच नेतं या. चांगलं राहून चालत नाही. चांगलं राहून चालत नाही होय की? मग वाईटच करायला लागतं काय वाईट केलं तर लय चांगलं केलं तर लवकर जातं. मग तिच्याने देवाला आवडला होता म्हणून नेला ते चांगलं होतं. हो का क्षणिक संसार हा दे आपला उचलाई काय सर्वाला टपला तुझ छना छनान आयुष्य चाललंय सरून मानव जन्म येणार नाही फिरून 2 दिवसाची जवानी जाईल सरून मानव जन्म येणार नाही गा फिरून संतांनी वरडून सांगितलं संतून नव्ह संतांनी तुला बरं वाटायला लगे म्या सांगितलं तो काय सांगणार आहेस मग काय सांगितलं या एकनाथानं नामदेवानं संत तुकारामानं लोकांना वरडून सांगितलं देवाचं नामस्मरण करा द्यायला गुरु करा चांगलं राहा चांगलं वागा तर तो काय केलंस घे बाटली जबारला सुटली का तिकडे ओ एकनाथ नामदेव ध्यानोबा तुका सांगून गेले या जग लोका अडळ पद हे मिळवलंय माझ्या गुरुन मानव जन्म येणार नाही फिरून 2 दिवसाची जवानी जाईल सरून मानव जन्म येणार नाही गा फिरून
चष्मे वाली त्याच वराडी गो वराडी पेटे वाली गोपाळ द्यायव गोपाळ पुराणाव कोणाही द्यायव कोणाही मातेनव नागराव नागेला वाटैराव अरे नागराव नागेला वाटैराव सुरत्या विचार केला माझ्या कोणाही माताला एवढी 12 वर्ष झाली 12 वर्षाची सेवा केली होती देव विठ्ठलाची होय की हो? देव विठ्ठल बाबा नवसाला पावला होय की आज खरोखर नवसाला पावला सांगितल्या नियमाप्रमाणे सगळं लागले घडायला पण त्या देव विठ्ठलाला मी नाही तसं बोलल्या काल होय की शिवाय काल शिवा दिल्या आज देवानं प्रसाद दिलाय माझ्या धन्याला होय की हो? आनंद लागला होता वाटायला कोणाही मातेला आनंदाच्या भरात माझी गोनाई माता काय लागली ती शाळेत बोलायला बाबा दिवसा मागे दिवस निघून जायला 11 दिवस संपलं 12व्या दिवशी त्या बाळाचं बरे का नाव आपण काहीतरी ठेवलं पाहिजे म्हणून माझ्या या नामदेवाने कोणाही मातेनं 12व्या दिवसाला विचार केला बाळाचं नाव ठेवलं पाहिजे आपल्याला त्या हो. बाळाचं नाव काय ठेवायचं काय हो? आ ते दादा म्हणतोय दामाजी शेट्टीने विचार केला म्हणाला देव विठ्ठलाच्या भक्तीला बरोबर का नेम चालवला होय की? नेम चालवला नेम पाळला आणि आता नियमामुळे आपल्याला बाळ मिळाला आ त्या देवाच्या कृपेने आपल्याला बाळ सुद्धा मिळाला आहे बर देवाच्या कृपेने आपल्याला बाळ मिळालं आहे नाव काय ठेवलं पाहिजे बाबा देव विठ्ठलाचा आपण नेम चालला नेम पळवला म्हणून बरं का प्रसाद देवानं दिला म्हणून बरं का या बाळाचं नाव बरं का नवरनं नामदेव ठेवलं होय की हो? नामदेव बाळाचं नाव ठेवल्यानंतर असणारा बाळ लागला बा लहानाचा मोठा व्हायला शाळेत त्या बांधीवरच्या पाकरा नको करू सकील बिल माझी सजनी जागे माझी सजनी